नमस्कार मित्रांनो, SPWL 666 चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. अ, तर स्टॉक पिक करायला खूप अवघड होतं, की नेमके कुठले स्टॉक घ्यायचे, की ह्या आठवड्यात कारण एवढे स्टॉक वर पळालेले आहेत या मागच्या 15 दिवसामध्ये. त्यामुळे स्टॉक चूज करायला खूप जरा अवघड जात होतं. तरी पण जे काही मला थोडंफार ज्ञान आहे त्याच्यातलं मी 3 स्टॉक चांगले निवडलेले आहेत. तर त्यातला पहिला स्टॉक जो आपण घेतलेला आहे, तर तो स्टॉक आहे एक गव्हर्नमेंट सेक्टरचा आहे. नॅशनल ॲल्युमिनियम मेटल सेक्टरचा आहे. हा स्टॉक मी खूप वेळा सांगितलेला आहे, की ज्यावेळी हा स्टॉक 90च्या आसपास होता, 88-90 च्या आसपास होता, त्यावेळी बाय करा, बाय करा, लाँग टर्मला होल्ड करा म्हणून खूप वेळा सांगितलेलं आहे. कारण हा स्टॉक डिव्हिडंड देणारा आहे. तर ऑलमोस्ट 3.5% आसपास हा स्टॉक डिव्हिडंड देतो. सेक्टरच्या पीईपेक्षा आपल्याला स्वस्त मिळत आहे. व्हॅल्युएशन थोडं हाय आहे, कारण आत्ता जर बघायला गेला तर ऑलमोस्ट 1 वर्षाचा रिटर्न काढला तर 60% रिटर्न दिलेला आहे नॅशनल ॲल्युमिनियमनं. 1 महिन्याचा रिटर्न बघितला तर 30% 1 महिन्याचाच आहे. तर हा स्टॉक आपण रडारवर ठेवू शकता. जर निफ्टी 50चं ॲनालिसिस करायचं म्हटलं तर जे काय वर एक 22,000 पर्यंत मजल मारली होती, 22,100 तिथून पुढे थोडा ब्रेक लागलेला आहे. जो काही फॉल व्हायचा होता 21,000 पर्यंत अजून थोडासा बाकी आहे असं वाटतं. पण काही मार्केट म्हणजे निश्चित मार्केट सांगता येत नाही की कितपत खालील, कितपत वर जाईल. पण ऑलमोस्ट 21,200 पर्यंत खाली आलेलं आहे. तर अजून म्हणजे मला असं वाटतं की 21,000 पर्यंत मार्केट खाली येऊ शकतं. अजून एक 400-500 पॉईंट त्याच्यानंतर मार्केट परत वर जाऊ शकतं. कारण आता थोड्याच दिवसात बजेट असणार आहे. तर तेवढा मार्केटमध्ये उलाढाल किंवा जे काही सेन्सेक्स आहे, निफ्टी 50 आहे, तो वर खाली होईल, पॅनिक राहील. तर पहिला स्टॉक जो घेतलेला आहे तो म्हणजे नॅशनल ॲल्युमिनियम. तर नॅशनल ॲल्युमिनियम जर हा स्टॉक बघितला आता तर ऑलमोस्ट 135च्या घरात 140 पर्यंत गेलेला होता. 140 ब्रेकआउट लेवल आहे. तर 140 सुटायची तुम्ही वाट बघू शकता. अदरवाईज लाँग टर्मच्या दृष्टीने हा चांगला स्टॉक आहे. डिव्हिडंड ज्यांना आवडतात त्यांच्यासाठी हा स्टॉक चांगला आहे. तुम्ही हा बाय करू शकता. 128 पर्यंत खाली आला तर हा स्टॉक बाय करा. पहिली सपोर्टिंग लेवल आहे. दुसरी सपोर्टिंग लेवल आहे 120. तर हा एक स्टॉक आहे जो माझ्या रडारवर आहे. दुसरा स्टॉक आहे तो म्हणजे हिंद ऑइल एक्सप्लोरेशन. हा सुद्धा स्टॉक चांगला आहे. ऑलमोस्ट 250 नंतर तो पुन्हा खाली आला होता. 150 पर्यंत खाली आला होता. तिथून पुढे काही महिने म्हणजे ऑलमोस्ट एक 6 महिने एका रेंजमध्ये राहिलेला आहे. 180, 180 आसपास. आत्ता त्यानं ब्रेकआउट द्यायला सुरुवात केलेली आहे. इथं थोडं व्हॉल्यूम गेन झालेलं आहे आणि जर इथून जर तुम्ही जर ट्रेंड लाईन काढायची म्हटली, तर ह्या पॉईंटपासून इकडे तर हा एक तुम्हाला चढती लाईन दिसेल. ओके. तर हा स्टॉक वर, वर, वर जात आहे. हळू-हळू स्टॉक वर जाणार आहे हा. तर 190 म्हणजे आता ब्रेकआउटला झालेला आहे. 190 त्याची ब्रेकआउट लेवल आहे. जेव्हा 190 तुटेल तिथून पुढे याचे अपवर्ड मूव्हमेंट राहील. 190 तुटायची तुम्ही जी वाट बघू शकता. तिथून पुढे हा स्टॉक तुम्ही बाय करायचा की नाही तुम्ही ठरवा. अदरवाईज वॉचलिस्टला ठेवा. हा स्टॉक खूप चांगला आहे. जर याचं फंडामेंटल्स बघायचे म्हटले, हिंदुस्तान ऑइल हिंदुस्थान ऑइल. हिंदुस्तान ऑइल एक्सप्लोरेशन. तर ह्याचंसुद्धा फंडामेंटल्स चांगले आहेत. स्टॉक कुठेही आपल्याला वीक दिसत नाही. 1 वर्षात ऑलमोस्ट 40%च्या आसपास त्यांनी रिटर्न दिलेले आहेत. त्याच्यानंतर एनर्जी सेक्टर जे आहे, ज्याच्यावर गव्हर्नमेंट आपलं खूप चांगलं काम करत आहे. भले नॉन रिन्युएबल असेल किंवा आणि जे काही नॅचरल गॅसेस किंवा ऑइल सेक्टरमध्ये आहे, तर गव्हर्नमेंटचे व्ह्यू चांगला आहे. त्यामुळे ह्या स्टॉकमध्ये बेट करायला काही हरकत नाही. सेक्टरच्या पीपेक्षा निम्म्या किमतीला आपल्याला स्टॉक मिळत आहे. एंट्री पॉईंट गुड आहे. त्यामुळे हा स्टॉक तुम्ही घेऊ शकता. अदरवाईज तुमच्या वॉचलिस्टमध्ये ठेवू शकता. अदरवाईज तुम्ही स्वतः ॲनालिसिस करा. तुमचे जे कोण ॲडवायझर आहेत त्यांनाही सुद्धा विचारू शकता. शेवटचा जो स्टॉक मी घेतलेला आहे तो म्हणजे IDFC फर्स्ट बँक. खूप सारे व्हिडिओज पण आहेत यूट्यूबवर ह्या रिलेटेड. IDFC फर्स्ट बँक घ्यावा की नाही घ्यावा. पण एक ट्रेडिंग बेटसाठी तुम्ही ह्याला घेऊ शकता. लाँग टर्मला घ्यायचं की नाही ह्याचं तुम्ही स्वतः ॲनालिसिस करा. पण एक 10% गेन, 15% गेन मिळून आपण ह्याच्यातनं प्रॉफिट कमवू शकतो. ऑलमोस्ट 1 वर्षामध्ये 48% रिटर्न दिलेला आहे. कुठेही आपल्याला इथं रेड फ्लॅग दिसत नाही. ग्रोथ स्लो आहे.
प्रायव्हेट बँकिंगमध्ये आहे. बँकिंग सेक्टरचे स्टॉक HDFC थोडा वीक वाटतोय, पण HDFC त्यांना लाँग टर्मच्या दृष्टीने घ्यायचं आहे, ते HDFCमध्ये बेट करू शकतात. इथे कुठेही आपल्याला रेड पॉईंट दिसत नाही. एंट्री पॉईंट गुड आहे. प्रॉफिटेबिलिटीसुद्धा हाय आहे. व्हॅल्युएशन थोडं आहे, कारण सेक्टरच्या पीपेक्षा थोडा हा महाग दिसतोय. फोरकास्टिंगसुद्धा 47% लोकांनी बाय केलेलं आहे, म्हणजे बाय सांगितलेलं रिकमेंड केलेलं आहे. IDFC फर्स्ट बँक जर चार्टवर बघायला घेतला तर चार्टवर सुद्धा हा स्टॉक थोडा पॉझिटिव्ह दिसतोय. RSI सुद्धा शिफ्ट झालेला आहे. आत्ता ज्याने 20 डे एक्सपोनेन्शियलच्या वर क्लोजिंग दिलेलं आहे 87. तर हा स्टॉक तुम्ही एक 10% म्हणजे 10% म्हटलं तर एक 100पर्यंत हा स्टॉक हा जाऊ शकतो. 95-100पर्यंत हा स्टॉक जाऊ शकतो, पण स्लोली जाणार. आज उद्याच जाईल असं काही सांगू शकत नाही. हे त्याचा बाईंग झोन आहे इथं, म्हणजे ऑलमोस्ट खाली ही इथून ही जी काय रेड कलरची मूव्हिंग ॲव्हरेज लाईन दिसते तिथून पुढे हा पूर्ण पॅच सगळा बाईंग झोन आहे IDFC फर्स्ट बँकचा. तर हे आहेत ह्या आठवड्याचे 3 स्टॉक. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.